नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आता इतके सारे जिन्नस पाहून तुम्ही विचारात पडला असेल, आज कोणता बरं बेत घेऊन आली आहे? तर मी आज घेऊन आली आहे तुम्हाला सर्वांना आवडेल अशी भाजी, जी तुम्ही स्पेशल ओकेजनसाठीही ट्राय करू शकता, रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठीही ट्राय करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे टिफिनलाही घेऊन जाऊ शकता। ती म्हणजे भरलं वांग मसाला। तर लागणारे साहित्य आहे जिरे, खिसलेलं खोबरं, तीळ, दालचिनी, लवंग, मिरे, कसुरी मेथी, कोथिंबीर आणि लसूण। आलं असतील तर आवर्जून घ्या। तर यातले खडे मसाले बाजूला काढून घ्यायचे आणि खवलेल्या खोबऱ्यासोबत ते परतून घ्यायचे। मसाले आणि खोबरं रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं। तर मसाल्याने रंग बदलला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले मसाले आणि लसूण, कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून छान मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार। आता याच्यामध्ये मी टाकते आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे भाजून घेतलेत। याच्यासोबत तिळाचे कूटही टाकू शकता। लाल मसाला, मीठ आणि गरम मसाला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचं। वांग उभं 4 भाग करून कापून घ्यायचं आणि मसाला छान भरून घ्यायचा। उरलेला मसाला आपल्याला लागणार आहे। पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो जातील। कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो काही वांग्यामध्ये भरून मसाला राहिला आहे तो टाकून घ्यायचा। तो मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे कसं भाजीला त्या मसाल्याची चव उतरेल। आता मसाल्याने तेल छान सोडलं आहे तर आपण याच्यामध्ये आणखी थोडे मसाले टाकू। लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला। लाल तिखट मात्र बेताने टाकायचं, कारण आपण आधी वांग्यामध्ये जो मसाला भरला आहे किंवा मसाला ॲड केला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण लाल तिखट टाकलेलं आहे। वांगी छान परतून घ्यायची। वांगी भाजली की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊ। पाणी इतकंच ॲड करायचं जितकं आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे। ग्रेव्ही जास्त घट्टही नाही झाली पाहिजे आणि जास्त पातळही नाही झाली पाहिजे। त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची आहे। वांगी छान शिजलीही पाहिजेत आणि न फुटता त्यातील मसाला न बाहेर येता शिजली पाहिजेत, याची काळजी घेण्यासाठी कमी परता। तुम्ही पाहू शकता वांगी छान शिजलेत, त्यातील मसालाही छान आहे आणि ग्रेव्ही एकदम परफेक्ट झाली आहे। तर अशा पद्धतीने तुमची फेवरेट भाजी तयार आहे।